रायगड रोह्यातील आर्वी फार्म येथे रोहा औद्योगिक वसाहतीतील कामगारांना नवीन कामगार कायदे, त्यातील बदल आणि कामगारांच्या हक्काबाबत माहिती मिळावी यासाठी जनरल मजदूर सभा ठाणे यांच्या वतीने भव्य कामगार प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले। कार्यक्रमाची सुरुवात कामगार नेते सूर्यकांत वडावकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने झाली। यावेळी कामगार नेते तथा जनरल मजदूर सभेचे सरचिटणीस संजय वडावकर यांनी केंद्र सरकारने लागू केलेल्या नवीन कामगार कायद्याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले। संकटकाळात संघटना उपयोगी पडते। संघटनेच्या ताकदीमुळे कंपनी बंद पाडण्याऐवजी कंपनी सुरू ठेवून कामगारांचे रोजगार टिकविण्याचे प्रयत्न केले जातात। संघटित शक्तीमुळे कामगारांना कायमस्वरूपी रोजगार, वेतनवाढ आणि विविध समस्या निर्मूलनाची संधी मिळते। त्यामुळे कॉर्पोरेट धोरणामुळे कामगार संघटनांचे महत्त्व कमी करण्याचे प्रयत्न होत असतील तर कामगारांनी त्याबाबत जागृत राहणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले। यावेळी कायदेतज्ञ ॲडव्होकेट अनिरुद्ध कोयंदे यांनीही कामगारांना मार्गदर्शन केले। कार्यक्रमात जनरल मजदूर सभा ठाणे अध्यक्षा सौ संज्योत वडावकर, कायदेतज्ञ ॲडव्होकेट अनिरुद्ध कोयंदे, संघटनेचे जिल्हाप्रमुख सुहास खरिवले, ॲडव्होकेट अश्विनी राणे, कामगार प्रतिनिधी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज कार्यक्रम ठेवलाय आपण कामगार प्रशिक्षण शिबिर। जनरल मजदूर सभेसाठी हे काही नवीन नाही। आपण जाणता आहात की आपल्या संस्थेचे संस्थापक नेते ॲडव्होकेट कैलासवासी श्री सूर्यकांत वडावकर साहेब यांनी जेव्हा जनरल मजदूर सभा स्थापन केली तेव्हा त्यांनी फक्त कामगारांसाठी पगारवाढ आणि युनियनचे हेच न ठेवता नेहमी आपला कामगार हा प्रशिक्षित राहायला पाहिजे या हेतूने गेली 66 वर्ष जनरल मजदूर सभा जी कार्यरत आहे त्यामध्ये 36 वर्ष ॲडव्होकेट सूर्यकांत वडावकर साहेबांनी प्रशिक्षण शिबिरं घेतलेली आहेत आणि त्यांच्यानंतर वडावकर साहेब आणि मी स्वतः तुमच्याबरोबर आपण 30 वर्ष जनरल मजदूर सभेतर्फे प्रशिक्षण शिबिरं घेत आलेलो आहोत। तुम्ही सगळे कामगार जे आहात ते सगळे जागरूक कामगार आहात आणि तुम्हाला माहिती आहे की आता सध्या जगामध्ये काय चाललंय। त्यामुळे आत्तापर्यंत कामगार किंवा कामगार संघटना म्हणून आपण जरी अनेक आव्हानांना तोंड दिलं असलं तरी आत्ता आपल्या समोर जी आव्हानं उभे आहेत ती सगळी नवीन आव्हानं आहेत। त्यामुळे ह्याबद्दल जाणून घेण्यासाठी तुम्ही आज इकडे आलेला आहात। आपल्याला माहिती की गेले वर्षभर आपण ऐकतोय की 4 लेबर कोड्स, नवीन 4 कामगार संहिता ज्या आलेल्या आहेत या काय आहेत, ह्याच्यामुळे आपण कामगार म्हणून आपल्यावरती काय त्याचे परिणाम होणार आहेत। इतकी वर्ष जे आपले सगळे जे कामगार नेते होते त्यांनी लढे देऊन एवढे सगळे कामगार कायदे आणलेले होते ते कायदे रद्द करून एकत्रित फक्त ते करून 4 लेबर कोड्समध्ये, ज्याच्यामध्ये वेतन कोड, इंडस्ट्रियल रिलेशन्स कोड, सोशल सिक्युरिटी कोड आणि ऑक्युपेशनल हेल्थ अँड सेफ्टी कोड, ह्या कोड्समध्ये सगळं संक्षिप्त होऊन हे नक्की काय आहे आणि ह्याच्यामुळे आमच्या कामगारांवरती काय परिणाम होणार आहेत, दुष्परिणाम होणार आहेत का चांगले परिणाम होणार आहेत। कारण का सरकारने जेव्हा हे 4 लेबर कोड आणले तेव्हा तर त्यांनी सांगितलं होतं की ह्याच्यामुळे कामगारांचे पगार कसे वाढतील, कामगार कसे सुरक्षित राहतील। पण खरंच हे सगळे काय जे कोड्स आलेले आहेत त्याचा काय आपल्या वेतनावर, रोजगारावरती, आपली सुरक्षिततेवरती, आपण जिथे काम करतो तिथे आपले हक्क जे आहेत त्याच्यावरती काय परिणाम होणार आहेत का, हे सगळं जाणून घेण्यासाठी आजचा हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे। आणि आजच्या आपल्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जे आलेले आहेत ॲडव्होकेट अनिरुद्ध कोयंदे सर, हे गेले 26 वर्ष कामगार आणि औद्योगिक न्यायालयामध्ये प्रॅक्टिसिंग लॉयर आहेत। ते स्वतः BCom LLB आणि मास्टर इन लेबर स्टडीज त्यांनी पदवी धारण केलेली आहे। अनेक कामगार संघटनांना ते सल्लागार आणि मार्गदर्शक म्हणून काम बघतात। त्यामधली जर नावं सांगायची असतील तर आपल्या निम्न मजदूर सभेशी जी संलग्न आहे अशी ट्रान्सपोर्ट अँड डॉक वर्कर्स युनियन, जी फार मोठी संघटना आहे, डॉक्टर शांती पटेल आणि मनोहर कोतवाल जींसारखे नेते इकडे काम करतात डॉकमध्ये। तर ही मनोहर कोतवाल आणि SR कुलकर्णी साहेबांची जी युनियन आहे
ट्रान्सपोर्ट अँड डॉक वर्कर्स युनियन यांचं काम साहेबांनी बघितलेलं आहे. तसंच INTUCशी संलग्नित असलेली जी राष्ट्रीय मिल मजदूर संघ याचे देखील ते मार्गदर्शक आहेत. तर असे तज्ज्ञ ॲडव्होकेट आपल्याला आज कोयंडेची मार्गदर्शन करणार आहेत. तर मी पुन्हा एकदा जनरल मजदूर सभेतर्फे त्यांचं स्वागत करते आणि मनपूर्वक आभार मानते की आज रविवार असून सुद्धा तुम्ही आज आम्हाला इकडे मार्गदर्शन करण्यासाठी आलाय. तर खूप धन्यवाद, पुन्हा एकदा स्वागत. आणि आता त्यांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी आपण उत्सुक आहात. पण त्याच्या आधी ओव्हरऑल या कायद्यांचं काय परिणाम होणार आहेत आणि इथे जे तुमच्यासाठी तुमच्या हक्कांसाठी लढतात ते आपले श्री संजय वडावकर सर यांना मी विनंती करते की पहिले त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं आणि त्याच्यानंतर आपण कोयंडे सरांचं मार्गदर्शन ऐकणार आहोत. तर मी वडावकर सरांना मला आठवतं त्या 66 वर्षातील रोह्यामधलं काम म्हटलं तर जवळजवळ 50 वर्षाच्या पलीकडे आपलं काम पूर्ण झालेलं आहे जनरल मजदूर सभेचं. आणि या 50 वर्षाच्या काळामध्ये कैलासवासी सूर्यकांत वडावकर यांनी जे रोह्यातल्या लोकांना मार्गदर्शन केले, कामगारांना प्रशिक्षित केले आणि त्यांच्यानंतर ते सर्व कामगार प्रशिक्षित होऊन मोठे मोठे नेते बनले. रोहा पेपर मिल होती तेव्हापासून कार्यक्रम मी ॲडव्होकेट कोयंडेंना येताना सांगत होतो. तेव्हापासून युनियनची सुरुवात झाली. ते रिको असू दे किंवा बाकीच्या सर्व कंपन्या असू दे, कंपन्यांची नावं बदलत गेली काही कंपन्यांची, पण तरीसुद्धा आपली युनियन इथे सातत्याने गेले 50 वर्षापेक्षा जास्त कामगारांना सेवा देण्याचं काम करतं. आणि याच्यामध्ये नुसतं कामगारांची पगारवाढ फॅसिलिटी हा दृष्टिकोन नाही, पण त्याच्याबरोबर कामगारांचं कुटुंब, कामगार कल्याण, कामगार आणि त्यांचं कुटुंब सुदृढ, सक्षम, शिक्षित कसं होईल आणि समाजामध्ये महत्त्वाची भूमिका कशी निभावेल याच्यासाठी सातत्याने कार्य करण्याचं काम केलं. आपले अनेक उपक्रम आठवतात, तुम्हाला पण आठवत असतील आणि ते सातत्याने चालू आहे. गेल्याच वर्षी आपण इथे भव्य मेडिकल कॅम्प घेतलं. रेड क्रॉस सोसायटीचे सर्व पथक इथे आलं होतं. सर्व कामगार आणि कुटुंबियांसाठी आपण वैद्यकीय शिबिर राबवलो. दरवर्षी सातत्याने आपण काही ना काही कार्यक्रम घेत असतो. जेव्हा पूर आला होता तेव्हा पुराच्या स्थितीमध्ये सुद्धा रेड क्रॉस सोसायटी आणि आपण गावागावात पोहोचून साधन सामग्री पोहोचवण्याचं काम केलं. ब्लड डोनेशन कॅम्प असू दे, बाकी स्वच्छ आणि सुंदर कंपनी असू दे, आठवते ना स्वच्छ आणि सुंदर कंपनी अवॉर्ड, वृक्षारोपण अनेक गावागावामध्ये आपण केले. आणि हे सर्व कार्यक्रम राबवत असताना ॲडव्होकेट सूर्यकांत वडावकर यांचा जी दिशा होती काम करण्याची ते सातत्याने आपण कायम ठेवण्याची काम केलं. आजचा जो हा प्रशिक्षण शिबिर यासाठी महत्त्वाचं आहे की जसा काळ बदलतो तसं काळानुसार आपल्याला पण बदलायला लागतं. सुरुवातीला कामगार चळवळीची संकल्पना आली. तुम्हाला माहिती आहे कामगार चळवळीचा जन्म मुंबईमध्ये झाला. नारायण मेघाजी लोखंडे हे आद्य पुरुष ज्यांनी कामगार चळवळीची सुरुवात मुंबईमध्ये केली. त्यानंतर अनेक स्वातंत्र्य सैनिक त्या चळवळीमध्ये आले आणि नंतर देशाचे मोठे नेते झाले. हा कामगार चळवळीचा इतिहास आहे. आणि ब्रिटिशांच्या काळामध्ये त्यांनी ब्रिटिशांची भांडून अनेक कामगार कायदे करून घेतले आणि त्याच्यामध्ये अनेक आंदोलनं झाली, अनेक बंद झाले, संप झाले आणि लोकांच्या कामगारांचे 8 तास फक्त, पूर्वी सनसेट टू सनराईज टू सनसेट म्हणजे 12-12 तासांचं काम असायचं, ते 8 तास काम कसं होईल
नंतर सार्वजनिक सुट्टी 1 दिवसाची कशी मिळेल, जेवायला 1 तासाची सुट्टी कशी मिळेल, याच्यापासून जो लढा चालू झाला ते मिळवत आपण कामगारांचे पगार, मिनिमम वेज, भत्ता, सुट्ट्या, सुखसोयी अशा करत अनेक कायद्यामध्ये त्याचं रूपांतर झालं ब्रिटिशांच्या काळामध्ये सुद्धा आणि नंतर सुद्धा. तो कालावधी होता. सर्व दिग्गज नेत्यांनी कामगारांसाठी सुरक्षा कवच बनवून हे सगळे कायदे घडवून आणले. अनेक मोठ्या नेत्यांचा सहयोग होता त्याच्यामध्ये कायदा लिहिण्यामध्ये. आता ॲडव्होकेट कोळंबे साहेब ज्या युनियनमधून येतात ते माझे सुद्धा गुरु जे मनोहर कोतवाल होते, त्या मनोहर कोतवालांनी माथाडी ॲक्ट लिहिला. आता आम्ही गाडीत येत असताना बोलत होतो आणि तो किती मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये लागू झाला आणि लोक अजूनही फायदा घेत आहेत. जो साधा माणूस जो गोणी उचलायचा त्याला योग्य समाजामध्ये न्याय, दर्जा आणि पगार मिळवून देण्याचं जर काम कोणी केलं असेल तर आपल्या या दिग्गज नेत्यांनी केलं. अनेक वर्धा डेपो म्हणून बाकीचे अनेक डेपो आहेत तिथे एक माथाडी कामगार 1-1 लाख रुपये कमवतो. हे कोणामुळे शक्य झालं? हे शक्य झालं कामगार एकजुटीमुळे, कामगारांच्या संघटनांमुळे आणि कामगारांच्या संघटनांचं नेतृत्व केलेल्या दिग्गज नेत्यांमुळे. हे कायदे बनले, फॅसिलिटी मिळायला लागल्या आणि पुढे लोकांचा फायदा झाला. त्यांच्यासाठी मग नंतर कॉलनी बांधण्यात आल्या, मेडिकल फॅसिलिटी देण्यात आली आणि अशा तऱ्हेने कामगारांचं स्थान समाजामध्ये मोठं करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर त्याच्यामध्ये हिंद मजदूर सभेचे आपले युनियन्स त्याच्यामध्ये प्रामुख्याने सांगतो. हा इतिहास मी अशासाठी सांगतोय की आता कालांतराने इतिहास पुसून टाकण्याचं काम चाललेलं आहे. इतिहास पुसून टाकण्याचं काम चालू आहे. कसं तर जे कायदे आपण हक्काने लढून मिळवले होते जे 44 कायदे, ते 44 कायदे या सरकारने, केंद्र सरकारने 2020 साली ते कायदे काढून टाकण्याचं काम केलं. कल्पना आहे तुम्हाला का नाही? आपण सातत्याने त्याचा प्रचार करतोय. हे कायदे पार्लिमेंटमध्ये 2020 साली कायदे पास झाले 4 लेबर कोडचे आणि ते 44 कायदे काढून टाकण्यात आले. त्यातले 29 कायदे आणि काही राज्याच्या निगडीत कायदे होते. शेतकऱ्यांचे विरुद्ध कायदे झाले आणि कामगारांच्या विरुद्ध कायदे झाले. नंतर काय झालं? नंतर शेतकऱ्यांनी, आणि ते कायदे कसे पास झाले? आपल्या युनियनशी, संघटनांची चर्चा करून नाही. कामगारांनी मागितले नव्हते कायदे सुधार करा, त्यांनीच ठरवलं सरकारने की कामगार कायदे मोडायचे आणि दुसरे करायचे. कशासाठी? तर ईज ऑफ डुईंग बिझनेस. ईज ऑफ डुईंग बिझनेस म्हणजे मराठीत त्याचं रूपांतर आहे जे उद्योगधंद्यांना सोयीचं तशा प्रकारचे कायदे करा. कशासाठी करायचे? तर कामगारांना गुलाम बनवायचे. कामगारांना गुलाम बनवा, उद्योगपतींना मुभा द्या की जे प्रकारची वागणूक द्यायची कामगारांना तशी द्या, त्या प्रकारचा पगार द्यायचा तसा पगार द्या. तुम्हाला पूर्णपणे मुभा. कामगारांना एक्सप्लॉइट करण्याचा अशा प्रकारचे कायदे झाले आणि मंजूर झाले. कोणी पार्लिमेंटमध्ये विरोध नाही केला त्याचा. अशा प्रकारच्या
पद्धतीने कुठच्याही युनियनची चर्चा न करता हे कायदे पास झाले. पण 2020 ते 2025 पर्यंत ते कायदे त्या सरकारला राबवता आले नाहीत. का राबवता आले नाहीत? की संपूर्णपणे कामगार एकजुटीने सर्व संघटनांनी एकत्र येऊन त्याचा विरोध केला सर्व राज्यांमध्ये. आतापर्यंत अनेक संप झाले, विरोध झाला, तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. त्यामुळे ते कायदे सरकारला राबवता आले. शेतकऱ्यांनी पण तसंच केलं. शेतकऱ्यांनी त्याच्यावरती जाऊन दिल्लीला घेराव टाकला, बॉर्डरवरती संपूर्ण अडवणूक केली सरकारची. जवळजवळ 850 लोक शहीद झाले, 850 शेतकरी शहीद झाले आंदोलनामध्ये. आणि त्याचं रूपांतर असं झालं की सरकारला शेतकऱ्यांनी केलेले कायदे मागे घ्यायला लागले. पण कामगारांचं तसं आंदोलन झालं नाही. कामगार तसं आंदोलन करू शकले नाहीत, म्हणून ते कायदे तसेच राहिले. फक्त इम्प्लिमेंटेशन त्याचं रोखलं लागणार. आलं लक्षात? या गोष्टींचा ते एकमेव आंदोलन होतं 2020 साली शेतकऱ्यांचं, जे सरकारला कायदा मागे घ्यायला लागला. आणि दुसरं आता नुकतंच एक आंदोलन झालं दिल्लीमध्ये, माहिती आहे का तुम्हाला? हा, जेन्सी म्हणजे काय? तरुण युवा पिढी. युवा पिढीने दाखवून दिलं की आमची जर व्यवस्था, परिस्थिती व्यवस्था, आमचे प्रश्न जर सरकार सोडवू शकत नसेल तर सरकारच्या विरुद्ध बोलण्याचा. कारण आता विषय कसा होता की सरकारला प्रश्न विचारायची लोकांमध्ये भीती होती. सरकारला प्रश्न विचारला तर काय म्हणायचं? देशद्रोही. जी भीती होती ती त्या युवा घटकाने दाखवली की प्रश्न पण विचारायची आम्हाला संधी आहे, आम्ही प्रश्न विचारू शकतो, ही लोकशाही आहे. आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हक्क दिलेला आहे की प्रश्न विचारायचे, त्याचं उत्तर मागायचं आणि त्याच्यातनं समाधान करून घेण्याचं आपल्याला अधिकार आहे. हे जेन झी आणि युवा शक्तीने दाखवलं. शेवटी एवढ्या दिवसाच्या जंतर-मंतरच्या आंदोलनानंतर सरकारला एक धोरण त्यांच्या समोर यायला लागलं, वाटाघाटी करायला लागल्या. बरेच मध्यंतरीच्या काळात प्रकार झाले, अश्रुधूर झाले, पॅलेट बुलेट सोडण्यात आले, लाठीचार्ज झाला. पण त्या युवा शक्तीने माघार घेतली नाही. त्या युवा शक्तीने माघार घेतली नाही. रस्त्यावरचं आंदोलन यशस्वी करून दाखवलं. आणि शेवटी सरकारला त्या एज्युकेशन मिनिस्टरचा, धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घ्यायला लागला. हे देशामध्ये सर्वात मोठं सध्याच्या काळामध्ये असलेलं, इतिहासात नोंद होईल असलेली गोष्ट. ह्याच्यातनं आपण काय शिकतो? मी तुम्हाला सुरुवातीच्या काळाचं उदाहरण दिलं, शेतकऱ्यांचं आंदोलनाचं उदाहरण दिलं, आता स्टुडंटच्या आंदोलनाचं उदाहरण दिलं की देशामध्ये कुठचीही व्यवस्था, ही व्यवस्था लोकशाही पद्धतीने राबवायची असते. जर लोकशाही पद्धतीचा अवलंब केला गेला नाही, जर हुकुमशाही राबवल्या गेली, लोकांविरुद्ध पावलं उचलल्या गेली, तर लोकांमध्ये सहनशक्तीचा अंत होतो आणि मग अशी मैदानावरचे आंदोलनं होतात. तुम्हाला स्वातंत्र्य चळवळीतल्या आंदोलनं माहिती आहेत का? आठवा. स्वातंत्र्य लढ्यामध्ये आंदोलनं कशी व्हायची?
टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.